नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. खरं तर त्याच्या चित्रांनी आपल्या सगळ्यांनाच प्रेमात पाडले. त्याच्या चित्रांना फक्त आपल्या राज्यात नाही, देशात नाही, तर जगभरातील मागणी असते. आपण बोलतोय चित्रकार, आपल्या सगळ्यांचा लाडका शशिकांत धोत्रे याच्याबद्दल. तो शशिकांत धोत्रे आता त्याचा कॅनव्हास जो आहे चित्राचा थोडासा मोठा केला आणि 70 पडद्यावरती, रुपेरी पडद्यावरून एक छान कलाकृती आपल्या भेटीला घेऊन येतोय, सजना. या सिनेमाबद्दल आपण आज याशी बोलणार आहोत आणि संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं एबीपी माझामध्ये. आणि खरं तर ट्रेलर पाहिला, गाणी पाहिली, सगळ्यांनीच तुझ्या जसं चित्रांनी आम्हाला प्रेमात पाडलं तसंच या जे काही आत्तापर्यंत आम्ही पाहिलंय त्यांनी सुद्धा प्रेमात पाडलंय. सो शशिकांत, या कॅनव्हास जो छोटा कॅनव्हास होता तो एवढा मोठा करावासा तुला का वाटला? काय भावना होती तुझ्या मागची? छोटा कॅनव्हास मोठा करण्यामागची मूळ भावना ही होती की खूप अशा गोष्टी, खूप असे विषय, खूप असे व्हिज्युअल्स होते जे मी माझ्या त्या पेपरवरती किंवा कॅनव्हासवरती करू शकत नव्हतो. आणि खूप वर्षांची इच्छा पण होती की पडद्यावरती चालती बोलती चित्र रंगवण्याचा. आणि तशी मला संधी मिळाली ह्या गोष्टीमुळं. कारण त्याचं साम्य पण असं आहे, चित्र म्हणजे ज्या मातीतनं येतात, ज्या गावातनं, ज्या काय म्हणू आपण ग्रामीण महाराष्ट्रीयन कल्चर आत्तापर्यंत माझ्या चित्रांमध्ये दिसले. गोष्ट पण तशीच होती, त्याला खूप साजेशी होती, रोमॅन्टिक आहे आणि त्याच्या आजूबाजूला लँडस्केपिंग तसं मिळालं आहे त्याला. तर त्यामुळं मला ती संधी पण मिळाली की आपली ही चित्र, पेपरवरची चित्र माझी 70 mm पडद्यावर आपण करू शकतो. हां, आणि ही चित्र तिथं चालती बोलती करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जेव्हा करत होतो ना आम्ही विनोद, ह्याचे जेव्हा शॉर्ट ब्रेकडाऊन्स वगैरे आम्ही करत होतो, त्याच वेळी ह्याची एवढी उत्सुकता लागली होती की अरे हे काहीतरी वेगळं होत आहे. हां, वेगळं म्हणण्यापेक्षा समाधानकारक तरी होतंय की मी जसं विचार करत होतो तशी गोष्ट आता दिसायला लागली पडद्यावरती. सो एक क्युरियोसिटी असते ना, ती तर होतीच की हे छोटं चित्र पडद्यावर चालतं बोलतं झालं तर कसं वाटेल, ते पण मोठ्या 70 mmच्या. आणि दुसरं असं की खूप अशा गोष्टी होत्या ज्या गोष्टी मी माझ्या चित्रकलेच्या माध्यमातून मला सांगता नव्हत्या आल्या, बरोबर, किंवा कदाचित सांगता आल्याही नसत्या. त्या गोष्टी मी सिनेमाच्या ह्या एका वेगळ्या व्हिज्युअल ट्रीटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच. कदाचित तू सांगितलंही असशील, पण कदाचित त्या तेवढ्या तीव्रतेनं लोकांपर्यंत पोहोचले नसतील. कारण चित्र समजून घेण्याची प्रत्येकाची उमज तेवढी असणंही गरजेचं आहे. आणि आपण एखादा थॉट जेव्हा चित्रातून मांडतो तो प्रत्येकापर्यंत पोहोचेल असं नाही, पण हे जे आहे, हे जे तू आता आमच्या समोर घेऊन येतोस ते प्रत्येकाला, अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळेल, पोहोचेल आणि हृदयापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी आहे. कदाचित त्यामुळे तू हे केलं असावंस. पण हे जे तिघं माझ्या समोर बसलेले आहेत, हे या चित्रातले जे काही प्रमुख डॉन आहेत, हे कुठे शोधलेस तू? नाही, त्या गोष्टी म्हणजे त्या चित्रांमधल्या भावना आहेत ह्या तीन. अगदी माझ्यासाठी म्हणजे त्या इमोशन्स आहेत, त्या गोष्टी, त्या गोष्टीमध्ये असलेले जे प्रसंग आहेत, ते प्रसंग कुठंतरी त्या चित्रांमध्ये आजपर्यंत रंगवत आलो आहे. सगळेच नाही, मात्र त्याच्या खूप जवळपासचे आणि खूप सिमिलरिटी असलेले. ती वेगवेगळी जी पात्रं आहेत ना, तीही पात्रं आहेत, अजूनही काही आहेत सिनेमात. मी फक्त त्याच्याकडं काय म्हणू त्याला, भावना म्हणून बघू शकतो, इमोशन्स किंवा एक्सप्रेशन्स म्हणून बघू शकतो. त्या एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स म्हणजे हे तिघ आहेत. वा. आणि ह्याच्या जोडीला अजूनही खूप जण सिनेमात आहेत, त्यांचे वेगवेगळे पात्र आहेत, ते तितकेच प्रभावी आहेत. काही जणांचे तर असे 1-2-3 मिनिटासाठी काम आहे, मात्र ते छाप सोडून जातात, अशी काही पात्र आहेत. मात्र प्रमुख म्हणतो ना आपण की मी कुठल्या भावना, कुठले एक्सप्रेशन्स व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे सिनेमात, तर हे 3 कॅरेक्टर्स आहेत. अच्छा, तृप्ती कुठे सापडली आणि ती नेमकी कुठली भावना घेऊन येते? ती एक ती खूप मूळ माझ्या चित्रांमधलं पात्र आहे. अच्छा. म्हणजे तू जर बघशील ना, तर ती अशी काही खूप सुंदर, आपण म्हणतो ना की अशी एक सो कॉल्ड ब्युटी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर, तशा महिला किंवा तशा स्त्रियांची चित्र मी रंगवली नाही, म्हणजे फार करून.
मी जी रंगवलेली आहेत ती आपल्या आजूबाजूचे जवळचे जे आपल्यातले वाटणारे चेहरे अगदी असेच रंगवलेले आहेत आणि मला तशाच चेहऱ्याची तशा आत्मविश्वास असणाऱ्या एका पात्राची गरज होती आणि ती माझ्या गावाच्या अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरती राहत असेल. 3-1 किलोमीटरच अंतर असेल. ती ऑडिशनला आली ना तेव्हा तिच्यातला फक्त कॉन्फिडन्स बघून मी तिला सिलेक्ट केलं. वा. मी काहीच बघितलं नाही. ॲक्च्युली ती खूप लहान होती. 11वीला काहीतरी होती. आणि मी फक्त आत्मविश्वास बघितला वा. आणि मला लक्षात आलं की हे ते कॅरेक्टर आहे जे मी शोधतोय आणि मग काही दिवसांच्या नंतर लक्षात आलं की तीच आहे. हो, क्या बात आहे. तृप्ती, कशी होती ऑडिशन? काय कसा कॉन्फिडन्स दिसला डायरेक्टरला तुझ्या त्या एकंदर काही 5 मिनिटांची ऑडिशन असेल, तो दिवस आठवतोय? कशी होती तुझी ऑडिशन? ऑडिशन चांगली होती. म्हणजे मला आवड होती. ॲक्टिंग कधी केली नाही, पण डान्सची आवड होती. तर मग मला अशी माहिती भेटली की आपल्या मोहोळमध्ये असं असं ऑडिशन चालू आहे बाबा. तर मग मी भावाला घेऊन गेले आणि म्हणजे फॉर्म वगैरे भरला ऑडिशनचं जी काय असेल ती आणि दिली. म्हणजे आतमध्ये गेले. काही तयारी नाही. काय असतं ऑडिशन की बाबा काहीतरी सीन करून जायचा असतो, तो करून दाखवायचा असतो, काही माहीत नव्हतं. कॉन्फिडन्सचा अर्थ कळला. हो हो, कॉन्फिडन्स म्हणजे सुरुवातीला मी माझं सांगितलं की मी अशी आहे, सायन्सने ॲडमिशन घेतलं आणि सगळं माझं तोंडाची पट्टी चालू केली मी पटपट आणि मग भाऊंनी एक सिच्युएशन दिली की असं सिच्युएशन आहे आणि ह्या मुलीला तू बोल. ती मुलगी पण माझ्या ओळखीची नव्हती. तर मग जे मनात येईल त्यावेळेला ती बोलले मी. आणि जसं मला डान्स आवडतो, म्हणजे मी शिकलेली नाही पण असंच एक छंद म्हणून मी करते. तर मग डान्स करून दाखवला आणि ते बहुतेक ते आवडलं असेल. कारण त्यावेळेस मी म्हणजे जर तुम्ही आता फोटो बघितला ना तर मी एकदम म्हणजे 2 व्यक्ती बघायला भेटतील तुम्हाला. म्हणजे एकदम बारीक आणि एवढे केस वगैरे, मी एवढे लांब पण केस कधी वाढवले नव्हते. तर असे छोटे केस आणि एकदम बारीक अशी होती मी तेव्हा. तर ऑडिशनचा एक्सपिरियन्स खरंच भारी होता. आणि दुसऱ्या दिवशी मग मला फोन आला की भाऊंचा स्टुडिओ आहे ना गावाकडं, तर इथं या म्हणून फोन आला. तर मग गेले तिथं. पंजाबी ड्रेस घालून यायला सांगितलं होतं आणि मी पहिल्यांदा घातलेलं पंजाबी ड्रेस वगैरे, असं ओढणीचा ड्रेस हे ते. तर मग तिथं फायनल ऑडिशन झालं आणि मग तिथनं संपर्क चालू झाला. मग वर्कशॉपला वगैरे मी येऊन जाऊन करायची थोडे दिवस. मग माझे मला असं आठवते 12वीचे माझे बोर्डाचे एक्झाम होते तेव्हा मी मग स्टुडिओला राहायला आले. मग ह्या सगळ्यांसोबत ओळख झाली. मग हळूहळू बॉन्डिंग झालं आमचं. तर मग तिथनं मग परत सगळी प्रोसेस चालू झाली पुढची. वा. त्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढला तो आता वरतीच आहे. पण शशिकांत, तुझ्या चित्रांमध्ये, म्हणजे कदाचित मी चुकीचं असेल पण तुझ्या चित्रांमध्ये आम्ही हिरोईन नेहमी पाहिली आहे, पण हिरो कधी दिसला नाही. कदाचित माझ्या नजरेत आलं नसेल. हा हिरो कसा सापडला आणि हा हिरो कसा असला पाहिजे असं डोक्यात काय होतं तुझ्या? हे बघ, चित्रामध्ये मी खरंच पुरुष कधी रंगवला नाही. म्हणजे मी करेक्ट आहे? हां. आणि सजना सिनेमातला जो माझ्या आतला 2 रूप असलेला सजना आहे ना, ते 2 रूप म्हणजे हे दोघं आहेत. जे मी चित्रात कधी रंगवलं नाही. मात्र मी म्हटलं ना की काही गोष्टी मी चित्रात कधी केल्या नाही, करू शकलो नाही, पण त्या गोष्टी पडद्यावर करू शकलोय. वा. पण मग तो असा असावा, अर्थात तू जसं सांगितलंस की माझ्या आतल्या ज्या काही 2 भावना आहेत त्या ह्या आहेत. मग ह्याचं जे सिलेक्शन आहे आकाश, हा तुला कसा सापडला? हा गावातलाच आहे माझ्या. अच्छा. आणि हे त्याला एक 3-4 गोष्टी कारणीभूत आहेत. एक आहे की हे ज्या कम्युनिटीतल्या पोराची गोष्ट आहे, ती मुलं अशी रुबाबदार, देखणी, अशी घाऱ्या डोळ्याची अशी असतात. मुलं मुली त्यांच्या त्या कम्युनिटीत तशी असतात, खूप रुबाबदार असतात सगळे. एक माझ्या माइंडमध्ये होतं की ते वाटावं की ते खरंच तसंच वाटतंय ॲक्च्युअल कॅरेक्टर म्हणून आणि ते त्यातनंच कम्युनिटीतनं आलं का काय असं वाटावं. एक दुसरं असं होतं की जी पार्श्वभूमी त्या कॅरेक्टरची आहे सजनाची सिनेमामध्ये, किंवा जे जगणं त्याच्या वाट्याला आलेलं आहे प्रेमाच्या बाबतीत, समाजातनं त्याला मिळणाऱ्या वागणुकीच्या बाबतीत, दुःखाच्या बाबतीत, संघर्षाच्या बाबतीत, ते बऱ्यापैकी ह्याच्या रिअल लाईफमध्ये होतं. आणि ती तीव्रता त्याला कळणार आहे हे मला माहीत होतं. वा. त्यात खूप असे
काय म्हणतो आपण इमोशनल सीन्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष खूप आहे layers त्याच्या आहेत, वाट्याला. तर ते खूप जास्त ओरिजिनल बाहेर येईल अशी एक माझी कल्पना होती आणि ज्याच्यात बऱ्यापैकी आम्हाला ते मिळालेलं पण आहे. सेम त्याच्या बाबतीत पण तेच होतं की म्हणजे अत्यंत जीव ओतून प्रेम करतो तो कोणावरती तरी, पण ते त्याला मिळत नाही, जे की आपल्याकडं सर्रास बऱ्यापैकी मुलांच्या बाबतीत येतं, वाट्याला येतं. म्हणजे म्हणतो ना आपण त्याला एक वन साइड आशिक किंवा एकतर्फी प्रेम करणारा माणूस. पण ते कॅरेक्टर असं आहे सिनेमात की एकतर्फी जरी प्रेम वाट्याला आलं असेल तरी ते कसं करायला पाहिजे, म्हणजे खरंच ते एक उदाहरण ठरू शकतं वा. की इतकं इतकं भारी आणि गोड कॅरेक्टर आहे. त्याच्यात खूप चढ उतार आहेत, लेयर्स आहेत त्याच्या जीवनामध्ये आलेल्या, खूप चुका आणि अनेक गोष्टी. तर अशा दोन्ही प्रकारचे एक 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 आहे असा की ज्याला प्रेम मिळालं आहे, मात्र त्याच्या वाट्याला खूप असंख्य संघर्ष आणि ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत वाट्याला. एक असा आहे की त्याच्या आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मात्र त्याच्या वाट्याला ते प्रेम आलं नाही वस्तुस्थितीत. मात्र ते मिळवण्यासाठीची त्याची धडपड, त्याची तळमळ आणि त्याचं ते तेवढं जेन्युइन प्रेम, असा हा गुंता आहे. आणि अशी हे 2 पात्र आहेत जे मला असं वाटतं की जे माझ्या चित्रांमध्ये अर्धवट असलेले पुरुष आहेत ना, हो. किंवा एक मला मी इमॅजिन करतो, मी बघतो, मला वाटतं ती ही दोघं जण आहेत. वा. चित्र कम्प्लीट आता चित्र पडद्यावर कंप्लीट झालंय. नक्कीच. तू कधी कॅमेरा फेस केला होतास याच्या आधी? नाही, कधीच नाही. कॅमेरा म्हणजे असं काय आजपर्यंत शूटिंग पण कधी बघितली नव्हती की काय असतंय, कसं असतंय. त्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच ह्या गोष्टी नवीन आहेत त्या. आणि पर्सनली मला तर म्हणजे असं, मी आता एक किस्सा सांगतो की मी भाऊंपाशीच काम करत होतो. म्हणजे ह्याच्या अगोदर 4-5 वर्षाखाली भाऊंपाशी जॉईन झालो होतो कामासाठी. म्हणजे स्टुडिओ आहे भाऊंचा तिथं गावात. मग तिथलं सगळं देखरेख करायचं, ड्रायव्हिंग करत होतो, ते झाडू पोछा असं काय सगळी कामं करत होतो. मग मी असंच मग भाऊंचं पण सगळं म्हणजे असं देखरेख करत होतो, त्यांना पाणी काय जेवण हे ते सगळं. मग भाऊ लिहित बसायचं असं झाडाखाली, एक तळ आहे तिथं फार्म हाऊसला यांच्या वरच्या स्टुडिओला, तिथं लिहित बसायचे. मग मी असं 2-3 दिवस बघितलं आणि तिथे आमचे एक म्हणजे आर्टिस्ट आहेत कामाला, त्यांना म्हणलं, सर काय लिहितं तो भाऊसारखं म्हणलं. मग त्यांनी मला म्हणलं, अरे भाऊ पिक्चर लिहायला लागले म्हणलं. म्हणलं होय, अरे बरं झालं आता मला शूटिंग बघायला भेटते म्हणलं. मग पहिल्यांदा इथंच लय खुश झालो, आता मला शूटिंग बघायला भेटते. मग परत सगळी कामं चालू झाली, पिक्चरची सगळी प्रोसेस चालू झाली आणि मला काहीच माहिती नव्हतं. मला लय उशिरा कळलं की म्हणजे मी पण आहे पिक्चरमध्ये म्हणून. मग भाऊने सोबतच असायचो मी, ह्यांच्या ऑडिशनच्या वेळेस ती सोबतच असायचो. ह्याने किती तर वेळा ह्याच्या घरचे आलेले, हे ना आलेले, ह्यांना चहा पाणी मी दिलेला आहे खोडच्या. त्यामुळे हिनं तर कधी विचारच केला नसेल की बाबा हे पण आज ह्याच्यासोबत काम करायला. त्यामुळं मग असं सगळं करत वर्कशॉप चालू झालं. वर्कशॉप चालू होऊन पण 15 दिवस झाले. कुणालाच काय कॅरेक्टर माहिती ना. हां, पण भाऊने मला तेव्हा सांगितलं होतं की आवडेल का तुला पिक्चरमध्ये काम करायला? म्हणलं आवडेल की भाऊ म्हणलं. मग काय थोडंफार जेवढं काय मिळेल ते चांगलं करायचं म्हणलं. म्हणलं बरं चालतंय म्हणलं. आणि 15 दिवस झालं वर्कशॉपमध्ये ह्यांच्यासोबत बसायचं, सगळं काय असेल ती भाऊ सीन सांगायचं, सिच्युएशन सांगायचं, ती करायचो मेन. परत मग एक दिवशी सांगितलं भाऊने की सगळ्यांनाच कॅरेक्टर की बाबा तू सजना करतोय, तू म्हणजे सगळ्यांचे आमचे कॅरेक्टर सांगितले. तेव्हा आता काय करू असं झालं मला. आता रडू, हसू, नाचू, काय करू काहीच कळेना. म्हणजे असं ब्लँक झालो होतो तेव्हा. आणि मग खरंच झाले काय असं वाटायला लागलं होतं का स्वप्न आहे. काय झालं मग नंतर रडलास की काय झालं तुझं नंतर? परत काय मग मी रडलो, पण माझ्या आजीपाशी गेलो घरी. आजीला सांगितलं. आजीची एक अशी स्टोरी होती की आमच्या गावात असंच एक शॉर्ट फिल्म झाली होती बारकी आणि आमच्या गावातल्या एका पोराला घेतलं होतं त्यात. मग ते आजीचं एक नातवावर प्रेम वेगळंच असते किंवा त्याची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असते. ती मला म्हणली कसल्याला घेतीन, तुला का घेत नाही ते रे म्हणली, एवढं भारी असं. म्हणलं अगं तसं नसतंय भावे, म्हणलं स्टोरी अशी असते त्यांची, त्यांना जसं पाहिजे तसंच घेते ते. मग जेव्हा तिला सांगितलं मी की भावे असं करतोय म्हणलं, आजीला घरी भाभी म्हणतो, असं मला भाऊनी घेतले म्हणलं पिक्चरमध्ये, हिरोचा रोल मिळाला आहे मला आज. ती पण रडत होती, मी पण रडलो.
एकदम मन तवा हलका केलं घरी. खरं तर हे ऐकताना आता हलकंसं स्माईल जरी चेहऱ्यावरती येत असलं ना तरी शशिकांत खूप मोठी गोष्ट केलीस तू. म्हणजे तुझं या सिनेमापेक्षा किती कौतुक करावं असं वाटतंय आता. कारण असा एक मुलगा की जो आपल्याकडे काम करतोय, जो आपल्याकडे चहा पाणी देतोय, अशा मुलामध्ये नायक बघणं, त्याला कदाचित त्याची कल्पनाही नसेल की पुढे जाऊन काय होणार आहे, आणि अशा मुलाला एक संधी देणं, ते तुझ्या डोक्यामध्ये कधी आलं की आपण याच्याकडे, कारण बरं ते तू त्याला सांगितलंही नव्हतंस. मी सुरुवातीलाच सांगितलं की जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी जी पात्रांची गरज आहे, त्याच्यासाठी आता तो बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तो किती बोलेल मला माहीत नाही, पण त्याच्या म्हणजे मला माझा पास्ट माहिती आहे जो मी कधी विसरत नाही, विसरलो पण नाही. कारण ते माझं इन्स्पिरेशन आहे आत्ताही. मग ते मला जेव्हा 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 असं वाटतं की जरा कधी कधी असं जमिनीवरून थोडासा पायावर उचलायला लागला ना की मला ते पटकन लगेच परत तिथं घेऊन येतं आणि सांगते की नाही यार तुझी आत्ता सुरुवात झाली, तुला लय काय करायचं आहे, तुझ्यासारखी किती हजारो शशिकांत आहेत, तू सगळ्यांचं तर नाही करू शकत पण तुला मिळालं आहे सगळ्यांच्या प्रेम आशीर्वाद सगळ्या गोष्टींनी, तर तू घेऊ शकतो काही सोबत्यांना. म्हणजे ही एक भावना होती. आणि काय माहीत मला असं की माझी अख्खी टीमच आहे ना, क्रू ज्याला म्हणतो आपण, की आपसूक झालं माझ्याकडनं. मी ठरवून खरंच काय केलं नाही. मात्र कोण शेतकऱ्याची लेकरं आहे, कोण कष्टकऱ्यांची लेकरं आहे, कोण खूप संघर्षातनं काहीतरी करायचा धडपडतोय करतोय. मी हे नाही बघितलं की त्यांच्याकडे ते खूप टॅलेंट आहे का नाही आहे. फक्त मला विश्वास होता की ह्यांना भूक आहे, वा, आणि आपण देऊ शकतो तर देऊ, ह्यांना ते पचेल पण. हे काही खूप बेसिक एवढ्या एका ह्याच्यावर मी ते मिळवलं. आणि मला माझं एक वैयक्तिक एक आत्मसमाधान असतं ना की अरे तू जिथं होता तिथंच आज असे किती तर पोरं आहेत, त्यातल्या एक दोघा चौघांसाठी तर ते काहीतरी करू शकलाय. आता ते एक माझं वैयक्तिक समाधान म्हणतो ना मनातलं ते आहे. पण ह्या गोष्टी जरी इमोशनल गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्या ना विनोद, सिरियसली सांगतो ह्यांनी खरंच खूप ओतले त्याच्यात. नक्कीच. आणि ते खूप रॉ बाहेर आले. आणि त्याची गरजही तीच होती की तो रॉनेस दिसणं पडद्यावरती, आणि तो काढून घेतलायस. म्हणजे जेव्हा आपण अशा रॉ लोकांना, रॉ कलाकारांना आपण जेव्हा ऍक्टिंग करायला सांगतो, तो रॉ म्हणजे ते रॉ राहण्याची शक्यता कमी असते, कारण ते आपण जे सांगतो त्या पद्धतीनं करायला जातात. त्यांच्या डोळ्यासमोर काही वेगळ्या इमेजेस असतात ज्यांनी आजवर त्या पाहिलेल्या आहेत, ते सगळं बाजूला ठेवून त्यांना त्यांच्या पद्धतीनं सोडून देणं आणि तो रॉनेस जपून ठेवणं आणि तो ॲज इट इज उतरणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुझं कौतुक करायलाच हवं, कारण तो रॉनेस दिसतोय. तो त्यांचा प्रत्येक आकाश इथं दिसतोय, तृप्ती दिसते, आणि संभाजीही दिसतोय. संभाजीकडे मला यायचंय. तुझी काय गोष्ट आहे? तू केला होतास कॅमेरा फेस कधी? नाही. म्हणजे मी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि भाऊंना भेटायला गेलो होतो. मग त्या टायमिंगला ऑडिशन चालू होते. मग मी भेटल्यावर भाऊ म्हणले देतो का ऑडिशन? मी म्हणलं देतो. मग माझं ते इंट्रोडक्शन सांगायला मला जे बोलत नव्हती त्या टायमिंगला कॅमेरा पुढं, कारण पहिल्यांदाच आलो होतो मोबाईलच्या ते पण. आणि नंतर मग मला भांडणात सीन दिला. मग मी 1-2 वेळा डोळे झाकले आणि विचार केला की आता आपण करू व्यवस्थित एकदम, आणि विचार करायचा नाही की कॅमेरा आहे पुढं. आणि मग ते भांडणाचं सीन व्यवस्थित झाला, त्याच्यावरनं माझं सिलेक्शन झालं. कॅमेरा समोर नाहीये हा विचार करण्यासाठी कित्येक वर्ष जातात, कारण कॅमेरा कॉन्शियसनेस हा जो असतो ना तो इतक्या सहजासहजी निघत नाही. तो निघाला, चांगली गोष्ट आहे. पुढे आणि मग ते जसे वर्कशॉप चालू झाले त्या टायमिंगला थोडं होतंच अजून, म्हणजे कॅमेरा आला की भीती वाटायची. आणि त्या टायमिंगला जे आम्ही करत होतो ऍक्टिंग, त्या टायमिंगला आम्हालाच हसू यायचं की बाबा आम्ही असं करतोय. आणि नंतर मग ते वर्कशॉप होऊन ते कॅरेक्टर जसं कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व झालो, तसं हळूहळू ते अपडेट होत गेलं. आणि मग कळायला लागलं की बाबा हां हे कॅरेक्टर असं आहे ना, आपण असं चाललं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे. आणि मग ते कधी कळलंच नाही की कॅमेरा पुढं आम्ही एवढं भारी हे करायला लागलो, ॲक्टिंग असेल किंवा काय असेल बाकीचे इतर गोष्टी. आणि ते कॅरेक्टरमध्ये कधी इन्व्हॉल्व झालो ते पण कळलं नाही. आणि ते म्हणजे ते कॅरेक्टर जगलो थोडक्यात आम्ही. आणि ते जगलो ना, आता ते असं बी वाटत नाही की ते आता ह्या आयुष्यातनं जगून गेलं. ती गोष्ट जरी आली तरी ते एवढा फरक पडणार नाही माझ्या आयुष्यात. खरं तर शशिकांत, तुझ्या चित्रांना सिनेमानी शब्द दिले, त्याला जिवंत केलं, पण सूरही तितकेच छान दिलेत.
सो त्या सुरांबद्दल मला तुझ्याकडून ऐकायचं आहे, कारण आजवर जे काही आमच्या समोर आलं आहे ते तितकं श्रवणीय आहे आणि प्रत्येक लेअर आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक शेड आहे त्याच्यामध्ये, त्याबद्दल सांग ना. ह्याची गाणी जे सुहास मुंडेनं लिहिलेली आहेत, तर खूप चांगला गीतकार आहे मराठीतला, आणि म्युझिक ओंकार स्वरूपनी केलं आहे. दोघंही माझ्या सिनेमाच्या खूप आधीपासूनचे मित्र आहेत आणि मला खास करून ओंकार स्वरूपची मेलडी फार आवडते. तो म्हणजे मी आत्मविश्वासानं म्हणू शकतो की आत्ताच्या म्युझिक कंपोजर्समधला तो एक असा कंपोजर आहे की ज्याच्याकडे अशी ठासून मेलडी भरलेली आहे, ते कमी करायला लागते अक्षरशः. म्हणजे सिरियसली अति कौतुक म्हणून नाही, आम्हाला तसं व्हायचं, अरे ओंकार हे जरा जास्तच वाटते, थोडं अजून याला आपण थोडंसं सेटल करू, इतकं तो. आणि फिल्म तशी आहे, त्याला खूप गरज होती त्या मेलडीची. आणि फिल्ममध्ये खूप वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत, तेवढी सिरियस आहे, डान्स करण्यासाठीचं सॉन्ग आहे, इमोशनल सॉन्ग आहेत. आणि मी विचार केला की मला असं एका क्षणासाठी सुद्धा वाटलं नाही की आपण वेगळा कोणीतरी अजून कंपोजर बघावा का, किंवा ओंकारला 1-2 गाणी द्यावी, 1-2 गाणी दुसऱ्याकडनं करावी का. तर नाही, मला ते एकजीवपणा मला खूप महत्त्वाचा वाटतो. मला वाटलं माझ्या एका सिनेमाच्या अनुभवावर मी सांगू शकतो की माझी गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा गाणी लिहिणाऱ्याला आणि माझ्या सिनेमाचं म्युझिक कंपोज करणाऱ्याला पूर्ण माहीत होती. आणि आम्ही जे तळ आहे तिथं जे काही शूट आम्ही केलेलं आहे, जवळपास 80% शूट जे आहे ह्या सिनेमाचं ते माझ्या स्टुडिओच्या आजूबाजूलाच केलेलं आहे आम्ही सगळं. तर त्या परिसरामध्ये ओंकार स्वरूप, मी, सुहास, मला आठवते आम्ही कितीतरी रात्रा जागून काढलेले आहेत. आणि ती वेगळीच धुंदी होती. म्हणजे एखादी गाण्याची चाल तो लावायचा आणि तो काय बोलू याला खतरनाक माणूस आहे. असं सुहास काहीतरी एखादा शब्द काढायचा, लिहून आणायचा, ओंकार हे लिहिले म्हणायचं, आणि तो लगेच जागेवर काहीतरी असं आम्ही काहीतरी आउटस्टँडिंग 2-4 गोष्टी द्यायचा मला, मी एवढे ऑप्शन्स, आणि सगळंच आवडायचं. आणि म्हणणार ओंकार हे पण लय भारी वाटते, हे पण लय भारी वाटते, हे पण लय भारी वाटते. तर एका शब्दासाठी आम्ही अक्षरशः 2-2, 4-4 दिवस, 8-8 दिवस अडून राहायचो. वा. एका शब्दासाठी गाण्यातल्या. मला आठवतं कडूबाई, खरं आपले कडूबाई जे आहेत माई, अच्छा, त्यांनी एक गाणं गायले आहे सिनेमातलं, जे माझं पर्सनल फेवरेट आहे. मला नाही वाटतं त्यांनी सिनेमासाठी गाणं गायलं असेल, कारण अर्थात जर, पण त्यांचा जो काही बाज आहे, म्हणजे ते कानात येतात तो शब्द आणि तो आवाज लगेच तू नाव काढल्यानंतर. मी बाकीचं नाही बोलत काही फिल्ममधलं आत्ता तेवढ्या कॉन्फिडंटली, तेवढं मात्र नक्की सांगतो, जे माईंनी गायलंय तुझ्या अंगावर काटा येणार. तो डायरेक्ट असं, तो आवाजच तसला आहे, ते बसतच नाही मीटर मध्ये कुठल्या. तेच म्हटलं की त्यांचं नाव ऐकलं तरी ते कानामध्ये त्यांचे स्वर असे येतात, आणि तो फक्त स्वर नाही, असं हे होतं ते आपल्याला. आणि मुद्दाम मी ते आधी आउट नाही केलं गाणं, ते सिनेमात रिलीज करू. मुद्दा हा होता की बघ, आत्ता जवळपास हे 5वं वर्ष आहे माझ्या सिनेमाच्या रिलीजला. तुला आश्चर्य वाटेल, मागच्या आठवड्यापर्यंत सुद्धा एका गाण्याचं अजून काम चालू होतं. हो, शेवटी कलाकार कधी समाधानी होत नाही आपल्या कुठल्याही कलाकृतीबद्दल. एवढं म्हणजे तन्मयतेनं देणं जे असतं ना, की तिथं ते पैसे कमवायला यायचं आणि अशा तशा गोष्टी ह्या खूप बाजूला राहिल्या. सगळे मित्र असल्यामुळं ना ते इतकं इमोशनली इन्वॉल्व झाले सगळे, ती गोष्ट पण सगळ्यांना आपली वाटायला लागली. आणि लिखाण करताना, शॉर्ट ब्रेकडाऊन, स्टोरी बोर्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप मजा यायची. आणि त्यानं ते गाणं लिहिलं, त्यांनी एक जरी लाईन लिहिली की मला आवडायचं खरं, पण माझ्या डोक्यात सुरू व्हायचं, अरे बाई ह्याचं व्हिज्युअल्सचं कसं आता. हां, खूप मजा आहे. मी एक किस्सा सांगतो, अशा खूप गोष्टी आहेत, पण त्यातली मी अजून कुठंतरी बोललो होते का, ते एक झोक्याचं गाणं आहे ना, बरोबर. त्यात सुहासनी लिहिलं की उड फुलं पाकरू पिकातून ग, सारमाळ दिस झोक्यातून ग. मग मी माझा DOP रणजित, आम्ही विचार करलो, रणजित ह्याला व्हिज्युअल काय असायला पाहिजे. मग लगेच तर पटकन फुलपाखरू पिकातून उडते आणि झोक्यातनं माळ दिसते, असं काय काय लगेच ते इमॅजिन व्हायला. नाही म्हटलं, आपण एक काम करू, जी आपली हिरोईन आहे वंदी आहे ना, आणि जो हिरो आहे त्यांना आपण फुलपाखरासारखं करू, आणि हवेत दाखवण्याऐवजी पाण्याच्या आत त्यांना तसं करू आपण. आणि मग ते जे आता दिसतं ना टीजरमध्ये तुला, ती उडे फुलं पाखरू पिकातून निघ, त्या लाईनला ती वंदी
जी आहे ती जी हिरोईन आहे ती फुलपाखरासारखी पाण्यातनं अशी जाते अशी करत, आणि तो तिचा जो नायक आहे सजना, तो पण फुलपाखरासारखा असा घिरट्या मारत जातो आणि रंग पण तसेच घेतलेत, ब्राईट येलो ती ब्लू. ती अशी प्रक्रिया आहे गाणी लिहिण्याची, गाणी त्याच्या चाली लावण्याची आणि त्याचे व्हिज्युअल्स पण काय असायला पाहिजे त्याचा खूप विचार करण्याची. आत्ता ते लगेच कनेक्ट होत नाहीत सगळ्या गोष्टी, कारण ते कट केलेली गाणी आहेत, म्हणजे ते प्रोमोशनल सॉन्ग आहेत, पूर्ण गाणी नाहीत. सिनेमात जेव्हा बघतील ना तेव्हा मग ते गाणं, ते शब्द, प्रत्येक वाक्य आणि त्याला दिसणारं व्हिज्युअल, ह्याची जी मजा येणार आहे, मला वाटतं ज्यांना जे खूपच म्हणतो ना आपण की व्हिज्युअल्सचा, प्रत्येक शब्दाचा, संगीतांचा, ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप आणि अस्सल रसिक असतो ना, तो 2-3 वेळा जाऊन थिएटरला बघेल. अशाही काही गोष्टी आहेत. नक्कीच. तुला जेव्हा सेटवरती तुमच्या वेळी शूटिंगला सुरुवात वगैरे झाली तिथला काही किस्सा आठवतो का? कारण अर्थात ऑडिशनला कॉन्फिडन्स दिसलाच होता, पण जेव्हा कॉन्फिडन्स तिथे ठीक आहे, पण जेव्हा सुरू करतो, जेव्हा इतर सगळी माणसं बघत असतात आपल्याकडे आणि ॲक्शन ऐकतो जेव्हा, तेव्हा जे काय होतं ते तू अनुभवलं असशील. तसं भरपूर असं झालं नाही, कारण वर्कशॉप आणि प्रॅक्टिस. काय होतं, संभाजी म्हणल्यासारखं की आम्ही ते जगत होतो. तर पहिल्या दिवशी झालं की असं नाही का, धडधड, थोडं नर्वसनेस तेवढी झालीच पाहिजे असं मला वाटतंय. तर पहिल्या दिवशी झालं की ते ॲक्शन, लाईट, कॅमेरा हे सगळं पूर्ण तामझाम होता ना. तर पहिल्या दिवशी पहिल्या सीनला झालं, मग नंतर समजलं की बाबा असं असं कॅमेरा अँगल हे ते. आणि वर्कशॉपच्या वेळेस बरीच आमची तयारी झाली होती. म्हणजे हे विशेष करून मला सांगायला आवडेल की आम्ही जिथं वर्कशॉप केलं होतं ना तिथंच बऱ्यापैकी आमचं शूट झालेलं आहे. म्हणजे तळ्याच्या शेजारी आम्ही लॉन्च पॅड म्हणतो त्याला. तर तिथं बऱ्याच गोष्टी अशा लॉन्च झाल्यात, म्हणजे आम्ही लॉन्च झालोय, ऑडिशन वगैरे झालेत आमचे, तर असे लॉन्च झालेत म्हणून आम्ही त्याला नाव पाडले लॉन्च पॅड म्हणून. तर तिथं वर्कशॉप बऱ्यापैकी झालेत आमचे. आणि तर म्हणजे ते घर झाल्यासारखं झालं आमचं. म्हणजे आता जर तसं आपण विचार करायचं गेलं तर सजनावंदी आपल्याला दिसत आहेत त्या सूर्यफुलामध्ये, तर ती म्हणजे नवीन जागेत आल्यानंतर ती अनकम्फर्टेबल आपण होतो की तसं काही झालं नाही आमचं. आमच्यासाठी ते घर होते, त्या जागेसोबत पण आमचं कनेक्शन होतं भावनिक. सूर्यफुलाची. तर ते कनेक्शन होतं. आणि भाऊंनी आणि आपले गीतकार जे आहेत सुहास मुंडे सर, त्यांनी एवढं छान वर्कशॉप आमच्याकडनं करून घेतलं ना की सगळ्या गोष्टी, म्हणजे सुरुवातीला म्हणजे स्क्रिप्ट काय माहीत नव्हती आम्हाला. तर मग त्यांनी म्हणजे असं स्क्रिप्टला रिलेटेड, म्हणजे चित्रपटामध्ये काही सीन असतील ते सीन न सांगता त्यालाच रिलेटेड असं आम्हाला सांगायचे आणि ते इम्प्रोवाइज म्हणजे आम्हाला करायला सांगायचे की कसं बाबा ती भावना येण्यासाठी किंवा काय. तर मग जेव्हा परत स्क्रिप्ट वगैरे वाचून दाखवली भाऊंनी, मग तेव्हा कॅरेक्टर वगैरे समजले आम्हाला आमचे की काय आहे बाबा, मग वंदी काय आहे. तर मला असं आठवतं एकदा की एक इमोशनल सीन होता, म्हणजे एक अशी सिच्युएशन दिली होती की असं असं आहे आणि तुझ्यापासून तुझा जवळचा व्यक्ती लांब चालला आहे आणि ती भावना काय असेल. तर मग मला माहीत नाही त्यावेळेला मला काहीच सुचलं ना, मी त्याच्यामध्ये होते आणि तो झाला आणि मी पहिल्यांदा असं डोळ्यामध्ये पाणी होतं आणि भाऊंला जाऊन मिठी मारली की ते भारी होतं माझ्यासाठी. आणि मी सॉरी ब्रेक करतो तिला. तो जो सीन होता ना, आता तर नाही सांगू शकणार, मात्र तो खरंच खूप इमोशनल सीन होता सिनेमातला आणि त्याचे कनेक्शन्स खूप धागे दूरपर्यंत होते आणि ह्या दोघांना माहीत होतं ते. मला वाटतं त्या दिवशी जवळपास सकाळी शूट सुरू झालं होतं आणि 3-4 वाजेपर्यंत आपसूक सगळे आपोआप रडायचे. म्हणजे माझ्या पण डोळ्यातनं आपसूक पाणी निघून जायचं आणि ह्यांचं तर ते म्हणजे ते त्या दिवशी मला इतकं प्रकर्षानं जाणवलं ना की हे दोघं स्वतःला पूर्णच विसरलेत कधीच. म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी जे ह्यांना भेटलो होतो ते राहिलेलेच नव्हते तेव्हा, काहीच म्हणजे 1% देखील न राहिले नव्हते. आणि एक वेगळा आनंद पण होता मला की ती गोष्ट आता कुठल्या तरी रूपानं उतरली आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे. आणि वेगळंच होतं. मात्र तो सीन ती जी बोलते ना,
हां ते मला पण ती बोलल्यावर आठवलं की आणि हा तुमचा प्रश्न असा होता की कसा अनुभव होता, तर ते एक होतं. आणि म्हणजे माहीत नाही, कॅमेरा तामझाम पहिल्या दिवशी वाटलं, पण नंतर ना आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये एवढं गेलो होतो की आम्हाला ते विसर पडलेला विसरून की गेला तुम्ही. कोण आहे, किती लोक बघतायत आम्हाला किंवा काय. आम्ही फक्त त्या सीनमध्ये असायचो. आणि त्या दिवशी पण तसं झालं. आणि पहिल्यांदा जेव्हा म्हणजे कॅक्टस निवडुंगाचं जे आपल्याला दिसतंय गाण्यांमध्ये म्हणा किंवा काय, पहिल्यांदा जेव्हा भाऊंनी नेलं तिथं, तर म्हणजे आपलं सुंदरता म्हणल्यावर आपल्या डोक्यात अशी फुलं बिलं रंगीबेरंगी असं येतं ना. तर मग जेव्हा पहिल्यांदा गेलं, तर ते म्हणजे इतकं वेगळंच वाटलं तिथं गेल्यानंतर. म्हणजे काट्यातली सुंदरता आम्हाला पहिल्यांदा तिथं अनुभवायला भेटली. आणि तिथलं सगळंच जे काही शूट झालंय, त्याचे काटे पण टोचायचे आणि इतके टोचायचे की इंजेक्शन लागल्यासारखे टोचत होते त्याचे काटे. तर चुकून पण त्या काट्यापाशी गेलं तर ते भरपूर दुखायचं. तर सगळंच भारी होतं. शूटच्या वेळेसचा अनुभव सगळ्यात भारी होता. आकाश, इमोशनल सीन्सबद्दल ती बोलली, रोमॅन्टिक सीन्सबद्दलही आपण बोलतोच आहोत, पण ॲक्शनही आहे. सो ते तितकं सोपं नसतं, त्याबद्दल सांग ना. आमचे म्हणजे रोमॅन्टिक असेल, इमोशनली असेल, ॲक्शन असेल, सगळ्यांची तयारी एवढी भारी झाली ना की म्हणजे भरपूर म्हणजे आम्ही पक्कच निघाला होता 2 वर्ष आमचं. 2-3 वर्ष आम्ही तेच करत होतो की बाबा हां हे सीन आहे तर ह्याच्यावर एवढं केलं पाहिजे. अजून वेगळ्या प्रकारे असं काय. ॲक्शनचं पण तसंच होतं. आमचे ते फाईट मास्टर होते, ॲक्शन डिरेक्टर, त्यांनी चांगलं आमच्याकडनं करून घेतलं होतं. आणि त्यात आमचं इमोशनल सीन असेल, रोमॅन्टिक असेल किंवा ॲक्शन असेल, त्याच्या अगोदर म्हणजे भाऊ यायचे सीनच्या अगोदर, शांत एकदम समजावून सांगायचे, फक्त तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. ही आता एखादा सीन असेल इमोशनली, तर ह्याचं फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मूळ धागा कुठला आहे ते. बरोबर. हां, बस मग बाकी चालू करा तुमचं तुम्ही असं. आणि आम्हाला त्यांनी एवढा फ्रीडम दिलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. जे काही स्क्रिप्टवर दिसतंय तेवढ्यात अडकून राहू नका. आणि मला असं वाटतंय आता एक एवढं काम म्हणजे आता ही जी काही फिल्मची सगळी प्रोसेस झाली का, मला एक कॅरेक्टरच्या बद्दल जर सांगायचं झालं तर असं वाटतं की आपण जर एखाद्या गोष्टीचा सारखं जर विचार केला किंवा भरपूर वेळ एखाद्या गोष्टीला जर दिला ना, आता एक कॅरेक्टर म्हणून सांगतो मी, आता एक सजना कॅरेक्टरसाठी मी त्याला एवढा वेळ दिला की थोड्या टायमानं ती म्हणजे हे होते आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचवते त्याच्यात. कॅरेक्टर असेल, एखादी गोष्ट असेल, काय एखादी कविता जर करायची म्हणली कुठल्या गोष्टी, त्या गोष्टीवर जर जास्त विचार केला तर ती गोष्ट आपल्याला सुचवते भरपूर काय. तसंच कॅरेक्टरचं आमचं होतं. आम्ही जर एखादं सीन जर करायला लागलो, भलं ते स्क्रिप्टमध्ये 2-3 डायलॉग असेल, जर एखादी त्या सीनमध्ये जर बोलत गेलो तर सुचायचंच काय ना काय असं म्हणजे. आणि ती भाऊंचा फ्रीडम पण होता आम्हाला की अडकून राहू नका, तुम्हाला जर काय वाटलं करा तुम्ही बिनधास्त असं. आणि सेटवरचा अनुभव माझा एक म्हणजे भारी आहे. मी आज पहिल्यांदा बोलतोय की शूट आमच्या गावातच झाले तिथं बऱ्यापैकी 80%. आणि त्यातल्या त्यात मी जिथं पहिले कामं केले ते मिस्त्री हाताखाली काम केलेलं असेल किंवा कारखान्यावर काम केले तिथं ट्रॅक्टरवर. आणि हे जे आमचं तळ आहे का तिथलं आता जे भाऊ म्हणले ते, त्या तळ्यावर मी दिवसभर काम करून संध्याकाळी त्या तळ्यात मासे सोडलेले आहेत. त्या तळ्यावर झोपत होतो मी त्या मासे राखण करायसाठी. तिथंच सगळं शूट झालेलं आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी शूट झाले जिथे मी काम केले. ते जरा भारी वाटतं मला ते. खरं तर या सगळ्यांना फ्रीडमही देत आणि त्याच वेळेस कंट्रोलमध्येही ठेवणं हे एक चॅलेंज असतं डायरेक्टरसमोर. मला सांग की चित्रांच्या दुनियेतला तुझा गुरु कोण आहे? आणि या दुनियेतला जेव्हा कॅमेऱ्याची गोष्ट येते आणि सिनेमाबद्दल आपण जेव्हा बोलतो त्यामध्ये तुला कोण वाटतं की हा डायरेक्टर आपला लाडका आहे, हा आवडता आहे? चित्रांच्या दुनियेत एक नाव घेऊ शकणार नाही मी खरं सांगायचं तर. पण जिथं मूळ आहे ना, ती माझ्या खरं वडिलांमुळेच सुरुवात झाली. माझे वडील काय फार शिकलेले नव्हते, मात्र ते बिगारी काम आपलं मिस्त्री काम करायचे, घराचे दगडे फोडायचे. आणि त्यांच्या ते हिशोबासाठी एक वही असायची, त्यांना आपलं थोडं कसं तरी लिहिता यायचं. मग त्यात ते काय करायचे, त्यांच्याकडं कामाला येणारे लोक आहेत ना, त्यांची हजेरी वगैरे लिहायला ती वही. त्यात ते पहिल्या पानावरती एक मोर काढायचे कमळात उभारलेला. आणि मला आठवतंय, खूप चांगलं आठवतं चित्र आत्ता पण ते.
मी काय करायचो, लहान होतो खूप, तिसरीत वगैरे असेल, पण ते बघून मी पण काढायचा प्रयत्न करायचो. ती माझी खरी सुरुवात. आणि त्या गोष्टीला त्यांनी कधी रोखलं नाही. त्यामुळं मी असं म्हणेल की माझे सुरुवातीचे गुरु ते. त्यानंतर आता हे थोडं वावगं वाटू शकते, मात्र खरंच आहे की मी निसर्गाला नेहमी गुरु मानत आलो आहे कलेतला आजपर्यंत. कारण तितकं प्युअर होण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो की तितकं प्युअर नाही होतात आलं आहे आत्तापर्यंत तरी, जसा निसर्ग असतो. आणि ते काय त्याला खूप आता तो वेगळा विषय आहे की माणसानं कसं स्वतःला बदलून टाकलं आणि तो निसर्गापासून मला वेगळा वाटतो आता, तो निसर्गाचा भाग नाही आहे. हां, तर त्यामुळं मी तसा व्हायचा खूप प्रयत्न करतो, जमत नाही अजून तरी, जमलेलं नाही. त्यामुळं त्याला तो एक गुरु म्हणून किंवा इन्स्पिरेशन म्हणून आपल्या जीवनातलं ते खूप तो एक मोठा शब्द आहे निसर्ग. मग असे खूप आर्टिस्ट आहेत त्याच्यामध्ये. खरं तुला सांगू का की असं नाही की ते पोर्ट्रेट करणारेच पेंटर आहे किंवा फक्त पेंटरच आहेत. तर मला स्कल्प्टर पण तेवढेच आवडतात. आत्ता मॉडर्न अँड कंटेम्पररी वर्ल्डमध्ये काम करणारे, खूप जबरदस्त काम करणारे लोक आहेत जगभरामध्ये, तसे लोक आवडतात. इन्स्टॉलेशन्स करायला खूप आवडतात, बघायला खूप आवडतात. मी ह्या सिनेमात एक प्रयोग केला आहे तसा, 2-2.5-3 मिनिटाचा प्रयोग केला आहे. तो कडूबाई खरातांच्या माईंच्या गाण्यामध्येच खास करून केलेला आहे. आणि तोच म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासात म्हणतो ना मी की तुला तो एक तसा प्रयोग पहिल्यांदा झालाय. कदाचित असं होऊ शकतं की वाटूही शकतं काही जणांना की अरे आपण अशा प्रकारे पण गोष्ट सांगू शकतो किंवा अशा प्रकारे पण आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. तर त्या गोष्टीचा एक मला आनंद आहे की ते माझ्या हातनं झालं सिनेमात. सो त्यामुळं बघ, आर्टच्या बाबतीत मला कोणी एक गुरु वाटला नाही आत्तापर्यंत. राहिला विषय सिनेमाचा, तिथं पण तीच बोंब आहे. मला खूप डिरेक्टर्स, बाहेरचे डिरेक्टर जास्त आवडले. त्याच्यामध्ये पीटर जॅक्सन आहे, जेम्स कॅमेरून आहे, अकिरा कुरोसावा आहे. अशी ती लिस्ट मग तशी इराणी तो बेहमन गौबादी आहे. भारतातले म्हणशील तर सत्यजित रे आहेत. मग त्या काळातले दादासाहेब फाळके असतील, बाबा. तर ती एकंदरीत सुरुवातीची जी सिनेमाची चळवळ होती आपल्यातली, ती ओव्हरऑल मला, त्यात पण मी एखादं नाव नाही घेऊ शकत. मी प्रत्येकातनं काहीतरी घेण्यासारखं होतं, कारण तेव्हा ती प्रयोगशीलता होती. बरोबर. ते एक डेडिकेशन ज्याला म्हणतो ना सिनेमा, ते आत्ता जेवढं कमर्शियलिझम म्हणतो आपण की जेवढं कॉर्पोरेट, पूर्ण कॉर्पोरेट, ॲक्च्युली कॉर्पोरेटच ना आता, तोच शब्द वापरू शकतो आपण की म्हणजे MBA BBA झालेला माणूस गुलजार साहेबांना पण सांगू शकतो की तो कसं गीत लिहायचं. तर ते आता ते तर ती अवस्था झाली आहे. मात्र तेव्हा ती होती म्हणून, त्यामुळे त्या काळातले मला खूप डायरेक्टर्स पण आवडतात. खूप ओरिजिनल, खूप क्रिएटिव्ह आणि क्रिएटिव्हच होते ते. आणि तो क्रिएटिव्ह जो पणा आहे, त्यांची जी कला आहे ती उतरायची. बरोबर. सो असं एकंदरीत आहे. मी तुला असं वाटलं असेल काहीतरी दूरची उत्तर देतो, पण प्रामाणिकपणे मला असं 1-2 नाव नाही घेतं, कारण खूप गोष्टी आवडतात ना जगातल्या आपल्याला. उलट सांगू नाही शकलो तुला मी, अजूनही खूप आवडतंय मला काही तसं कमीच सांगितलंय. सो असं आहे आर्ट आणि सिनेमा, ह्याच्यातले माझे आवडते लोक किंवा इन्स्पिरेशन असणारे. नक्कीच. खरं तर आजवर तू जे काही वेचलंयस, जे कमावलंयस, जे पाहिलंयस, जे अनुभवलंयस, तो स्वतःचा प्रवास असेल, तुझ्या चित्रातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास असेल, तुझ्या रंगांचा प्रवास असेल, निसर्गाच्या जेवढं जवळ जायचा प्रयत्न केला आहे, तर निसर्गाने जेवढं तुला दिलं आहे ते सगळं एकत्र करून हा सजना तू खरं तर साकारला आहेस. आणि हो सजना तू सगळ्यांच्या भेटीला घेऊन येतोयस. तो जसं ती म्हणाली की लॉन्च पॅड तुम्ही म्हणायचात त्याला, पण या लॉन्च पॅडवरून जे काही लॉन्च होणार आहे ते स्पेसशिप, ते प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशी आशा करायला हरकत नाही. त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि वेळ दिलात त्यासाठी. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.